नारी शक्ती वंदन विधेयकाबाबत मंत्री पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद आज भाजपा विभागीय कार्यालय वर्तकनगर येथे संपन्न झाली। यावेळी प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी उपस्थित होते। इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया सर्वांचं खास करून त्या सगळ्या महिला पत्रकारांचं पण स्वागत करते, कारण मनामध्ये जेव्हा या विधेयकाला नाकारलं गेलं तेव्हा प्रत्येक महिलेला कुठेतरी प्रतारित केल्यासारखं वाटलं। मी स्वतः एक नेता आहे, भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता देखील आहे आणि मी एका लोकनेत्याची कन्या आहे, लोकांमध्ये काम करणारी एक कार्यकर्ता। आणि हे सगळं करण्याच्याही पूर्वी मी सगळ्यात पहिली माझी ओळख जेव्हा मी जन्म घेतला ती स्त्री म्हणून मी जन्म घेतलेला आहे आणि मी स्त्री म्हणून कुठल्याही अंशाने कमी नाही हे विचारांनी मी वाटलेली आहे। पण जेव्हा राजकारणामध्ये आपण काम करतो तेव्हा स्त्रीला तिच्या अधिकारांच्या तिच्या आतापर्यंत तिने जे कष्ट केले त्याचं फळ मिळालं पाहिजे यासाठी अनेक दशकं आपण बोलत आहोत आणि आपण हे म्हणत आहोत की महिलांना राजकारणामध्ये आरक्षण मिळालं। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण ते यशस्वी करू शकलो प्रचंड लढाईनंतर, पण आता विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पॉलिसी मेकिंग मध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग असला पाहिजे, यासाठी हे आरक्षण अत्यंत महत्वाचं आहे। मी जेव्हा रोज सकाळी घरातून निघते मी देवाला हात जोडते आणि ते रोज म्हणते, या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः। याचा अर्थ काय आहे? ह्या प्रत्येक गोष्टी आपल्या असं म्हणतात ज्या ते प्राणी आहेत, माणूस आहे, प्रत्येक जीवामध्ये देवीचा अंश आहे। आपण या संस्कृतीत वाढले असताना मला तर प्रत्यक्षात महिलेला 33% आरक्षण मागायची वेळ आली। आपण आरक्षण देणारे कोण, आपण त्यांची जागा ठरवणारे कोण ही वेळ आलेली आहे। ती मधल्या काळात महिलांची झालेली कुचंबणा, महिलांना नकारल्यामुळे आणि महिलांना दाबून ठेवल्यामुळे झालेलं आहे आणि हे भारतीय जनता पार्टीला कधीही मान्य आहे। आमचे नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या कामामध्ये सर्वात महत्वाचं स्थान असतं वंचितांना मुख्य प्रवाहात आणणं। यासाठी सदैव ते वंचित समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करत असतात आणि आताच्या परिस्थितीमध्ये वंचित असणाऱ्या महिला ज्या बुद्धीने कशात कमी नाही, कष्टाने कशात कमी नाही, त्यांच्या प्रयत्नांनी कशात कमी नाही, उलट काय असेल तर जास्त असेल, त्यांची शिस्त जास्त असेल, त्यांचं देणं जास्त असेल, त्यांची प्रामाणिकपणा जास्त असेल, त्यांचं मॉरल त्यांचं जे व्हॅल्यू आहे त्या जास्त प्रमाणात वापरून त्या काम करत असतील। हे सगळं करत असताना या महिलांना त्यांचा हक्क नाकारणं हे अत्यंत निषेधार्ह आहे। 2023 मध्ये जेव्हा हे महिला आरक्षणाचं विधेयक आणलं तेव्हा मात्र ते विधेयक सर्वांनी स्वीकारलं, कारण तेव्हा 2/3 आमच्याकडे बहुमत होतं आणि तेव्हा विरोध करण्याला उपयोग होता। पण आज मात्र जेव्हा आम्ही 16 आणि 17 एप्रिल रोजी संसदेमध्ये 131वी संविधानाची दुरुस्तीचं विधेयक तसेच परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायद्याच्या दुरुस्तीचं विधेयक हे म्हणजे प्रत्यक्षात नारी शक्ती वंदन विधेयक हे आणलं, तेव्हा आपल्याला स्पेशली आपल्या देशाला स्वतःच वैयक्तिक मालमत्ता समजणारे पक्ष म्हणजे काँग्रेस तसेच आपल्या समाजवादी पक्ष टीएमसी DMK यांनी विरोध केलेला आहे आणि मला वाटतं हा विरोध म्हणजे महिलांचा, त्यांनी महिलांना नाकारणे, महिलांचा अपमान झाला। 50% जे मतदानामध्ये पॉप्युलेशन आहे त्यांना मात्र जेव्हा काम करायचं असतं तेव्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतो। सीओची जागा द्यायची, एखादी मुख्य जागा द्यायची तेव्हा महिलेला देताना 10 वेळा विचार केला जातो। प्रयत्न करताना कुठेही कमी नसते, मेरिटमध्ये मी कुठे कमी नसते, पण तिला संधीची मात्र कमी आहे आणि ही संधीची कमी झाली पाहिजे, संधी त्यांना मिळत गेली पाहिजे यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला ज्या पद्धतीने विरोध झाला त्याच्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलेला आहे। हा महिलांचा भविष्यात होणाऱ्या नेतृत्वाच्या गुणांची हत्या करण्याएवढा पातक आहे आणि जेव्हा इतिहास लिहिला जातो तेव्हा इतिहास जसा चांगला लक्षात राहील तेव्हा हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हे नक्की लक्षात राहील की महिलांच्या पुढे जाण्याला, महिलांचा स्वतःचा हक्क बजावण्यासाठी विरोध करणाऱ्या या पक्षाला महिला कधीही क्षमा करणार नाही।
आणि म्हणून याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्याची गरज आहे. हे लोकशाहीच्या मार्गाने विधेयक आणत असताना बहुमत न मिळू देण्याचा प्रयत्न करणारे लोकांना आश्चर्य वाटत असताना ते नाही झालं विधेयक यशस्वी, त्याच्यावर त्यांनी सेलिब्रेट केलं, त्याचा जल्लोष केला. हे समस्त महिलांच्या हृदयामध्ये उठलेला विषय आहे. मी साधं प्रेस घ्यायला तिथे जाते, मी भाषण करते. काल मी एका सभेमध्ये गेले तेव्हा या महिला विधेयकामध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पोटतिडकीने बोलत असताना प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींकडनं टाळ्या येत होत्या. त्यांना वाटत होतं की हो, आम्ही या प्रमाणात असलं पाहिजे, आम्हाला समान संधी आमचा अधिकार आहे आणि ती संधी आम्हाला नाकारणारी लोकांना त्यांच्या मदत करते. आणि म्हणून याच्यामध्ये एक जनजागृती झाली पाहिजे. लोक महिलांकडनं हा विषय महिलांपर्यंत पोहोचलेलाच आहे, त्यांची मागणी आली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न जे आम्ही जे मुळामध्ये आम्ही विरोधी पक्षात होतो, स्वातंत्र्य काळापासून एक पर्याय म्हणून काँग्रेस समोर उभा राहणारा आणि राष्ट्रप्रेम आणि या देशाच्या हितासाठी झगडणारा पक्ष भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजींच्या रूपाने आम्हाला मिळालेले प्रधानमंत्री, या जगामध्ये आपली गरिमा निर्माण करणारे प्रधानमंत्री, एखाद्या सामान्य समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव संधी देणारे प्रधानमंत्री आणि आमच्या महिलांना सदैव महत्त्वाचं स्थान देणारे प्रधानमंत्री. आणि त्यांनी महिलांसाठी हे विधेयक मंजूर करत असताना सर्वांनीच त्याचे सकारात्मक प्रतिसाद द्यायला पाहिजे होता, जो दिला नाही. हा अत्यंत निंदाजनक विषय आहे, त्याची निंदा व्यक्त आम्ही करूच. आज आम्ही सर्व पक्ष म्हणजे आमचे जे महायुती आहे ते सर्वजण आम्ही आज रस्त्यावर येऊन त्याच्या संदर्भात म्हणजे त्याच्यामध्ये समाज सहभागी होणार आहे, त्याच्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. आणि हे आम्ही मुंबईपासून सुरुवात करत आहोत. पूर्ण देशभर ही चळवळ आणि आंदोलन होती. महिलांच्या मनामधली जी पीडा आहे, जो संताप आहे, ते महिला आपापल्या माध्यमातून व्यक्त करतील. तरी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्या सर्व पक्षांची कडी निंदा करते आणि संताप व्यक्त करते. पूर्णपणे मेरिट असताना महिलांना संधी नाकारण्याची, त्यांना परत प्रवाहात येऊ देण्याची संधी होती, ती त्याला अवरोध तयार करण्याची जी त्यांची प्रवृत्ती आहे, त्याला महिलाच त्याच्याबद्दल जबाबदारी. आता आपल्या